थंडीमध्ये हार्ट अटॅक येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी काय, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. थंडीमध्ये रक्त घट्ट होत असतं आणि आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावत असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो आणि हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिस होण्याचे चान्सेस सुद्धा जास्त वाढतात. यासाठी पुढील 5 गोष्टींवरती आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. त्यापैकी नंबर 1 आहे बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल. हे तुम्ही नियमित चेक करायला हवं. ऑलरेडी तुम्हाला जर का ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा तुम्ही साखरेचे पेशंट आहात किंवा तुमचे कोलेस्टेरॉल जास्त असेल तर डॉक्टरांकडे जाऊन नियमित वेळेवर तपासणी करून घ्या. कदाचित ते जर वाढलेले असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचा धोका हा जास्त असू शकतो. नंबर 2, कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करायचे नाही. हार्ट अटॅक मध्ये छातीत दुखणे असेल, चक्कर येणे असेल, घाम येणे असेल, ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. आणि अशी लक्षणे जर का असतील तर अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये. तात्काळ डॉक्टरांना दाखवायचे आहे. नंबर 3, धूम्रपान, मद्यपान करू नका. ऑलरेडी जर का तुम्हाला या सवयी असतील तर तुम्हाला थंडीमध्ये हे स्किप करावे लागेल. जास्त थंडी असल्यामुळे जास्त धूम्रपान किंवा मद्यपान हे केले जातात, पण हे हार्ट अटॅक ट्रिगर करतं. तसेच ब्लड प्रेशर वाढवतो व पॅरालिसिसचाही धोका वाढवतो. नंबर 4, शरीर उबदार ठेवा. शरीर उबदार ठेवण्यासाठी तुम्ही स्वेटर, पायांमध्ये सॉक्स, कानटोपी अशा उबदार कपड्यांचा वापर करा. तसेच सकाळी पहाटे किंवा उशिरा रात्र जास्त थंडी असते. या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नका किंवा प्रवास करणार असाल तर प्रवास टाळा. विशेषतः ज्यांना बीपी, शुगर याचा त्रास आहे किंवा 40+ ज्यांचं वय आहे त्यांनी थंडीमध्ये जास्त बाहेर जाणं टाळायला पाहिजे. नंबर 5, मीठ, साखर, तेलकट पदार्थ हे जास्त खाऊ नका. कारण मीठ, साखर आणि तेलकट पदार्थ हे तुमचे बीपी, शुगर आणि कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी सगळ्यात कारणीभूत असतात आणि भविष्यातही त्याने तुम्हाला हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिसचा धोका वाढत आहे. ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराशी तसेच नातेवाईकांशी नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला मात्र विसरू नका.